आज ऑफिसवरून आले आणि आल्याला ना खूप कंटाळा येतो, त्याच्यामुळे थोडा वेळ बसले होते. जाताना खूप गडबड होते, त्याच्यामुळे थोडीशी आवरावर केली आणि भूक पण लागलेली. मग पेरू होता माझ्याकडे, तो खाऊन घेतला आधी आणि त्यानंतर मग मस्तपैकी ट्रान्झिशन करत चेंज केलं आणि मग फ्रेश व्हायला गेले. थोडंसं फेस वॉश केलं, स्किन केअर केलं आणि पहिल्यांदा जेवण बनवायला गेली आहे मी. आधी बघितलं माझ्याकडे काय काय आणि आज ना मला खूप जास्त ढोकळा खायची इच्छा झाली होती. सगळं शोधलं पण माझ्याकडे बेसन पीठ खूप कमी होतं आणि मला काही करून आज ढोकळा खायचाच होता. त्याच्यामुळे दुकानात जाऊन पहिल्यांदा बेसन पीठ घेऊन आले आणि मग तयारी करायला घेतली. मला ना ढोकळा खूपच जास्त आवडतो आणि बनवायला पण इझी आहे, त्याच्यामुळे सगळं सामान टाकलं आणि थोडंसं आंबट होण्यासाठी ना मी लिंबू आणि दही टाकलं होतं. एक इनोची पुडी टाकली, त्यामुळे स्पंजी होतो खूप जास्त आणि मग शिजवायला ठेवला. एक 15 ते 20 मिनिटात ना एकदम प्रॉपर शिजतो आणि शेजारीच मी मग तडका द्यायला घेतला. ढोकळा आणि केक असा इझिली निघाला ना की खूप भारी वाटतं आणि एक सॅटिस्फॅक्शन भेटतं. खूप जास्त स्पॉन्जी झाला होता हा ढोकळा. त्यावरती हे पाणी टाकलं आणि कोथिंबीर टाकून गार्निश केलं. पहिल्यांदा खायला घेतलाय मी आणि खूप भारी झाला होता. तुम्ही पण ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.